आमचा भाचा अद्वैत काळोखात दिसत नाही आहे. आणि आमची भाची ती पण काय तनुजा ही किम्या चरवरी पुढे आहे. चरवरी कोण इकडे कोण आहे? नमस्कार मंडळी, मी अजिंक्य तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत करीत आहे. खूप दिवसापासून इच्छा होती की गाणगापुरी आणि अक्कलकोटला जाण्याची, ती आज पूर्ण होत आहे. आज आम्ही निघतो आहे अक्कलकोट आणि गाणगापूरला. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचा हा प्रवास पाहायला मिळेल. आता सध्या आहे मी कांदिवली ईस्टच्या आकुर्ली मंदिरामध्ये. देवाचं दर्शन घेऊन आम्ही निघणार आता गाणगापूरला. श्री हनुमान स्वारींचे दर्शन घेऊन मी निघालो बस स्टॉपवर, कारण आमची तिथे बस येणार होती. ताई, आमचा भाचा अद्वैत काळोखात दिसत नाही आहे. आणि आमची भाची ती पण काळोखात दिसत नाही आहे. म्हणजे आमचे ते आहेत एक भाऊजी. आम्ही एकूण 20 जण गाडीमध्ये होतो. बोरिवलीवरून गाडी सुटली ते कांदिवली जोगेश्वरी असं सगळ्यांना घेत गाडी आमची अक्कलकोटला मार्गस्थ झाली. केला शृंगार आज घातला असाच दिसते मी भारी जाऊन सणावी खास नखरेवाले कुठे निघाले नरम साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशित चाल गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी तू मागे झाला क्लोज आता वाईट मानवरती ओके राईट फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण ताईट मस्त खुशीमध्ये बायको माझी करीन किलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला चहा खारी आता जेवण करून जाईन सेलिब्रिटी तू मी तुझा पिये इंस्टाची स्टार गुलाबी साडी
अशा प्रकारे आमचा प्रवास चालू होता. स्वामी समर्थ महाराज हे दत्तगुरूंचे तिसरे अवतार. पंजाबमधील चिलिया या गावात स्वामींनी मनुष्यदेह धारण केला. त्यानंतर स्वामींनी कर्दळी वनात जाऊन 300 वर्ष तपश्चर्या केली व 1857 साली स्वामी अक्कलकोटला आले. अक्कलकोटला स्वामींचे वास्तव्य 22 वर्ष म्हणजेच समाधी काळापर्यंत होते. या काळात स्वामींनी अनेक चमत्कार तसेच समाज कल्याणाची कामं, चुकीच्या चालीरीतींना आळा घातला, भक्ती कशी करावी याच्यावर मार्गदर्शन, वाईट लोकांना धडा शिकवला, तसेच चांगल्या लोकांना त्यांचे हक्कही मिळवून दिले. अशा अनेक कथा तुम्हाला श्री सद्गुरुचरित्रात वाचावयास मिळतील. स्वामींच्या वास्तव्याने अक्कलकोट हे संपूर्ण महाराष्ट्रामधील तसेच भारतामधील एक महत्त्वाचे देवस्थान झाले. सकाळी 8-8:30च्या सुमारास आम्ही अक्कलकोटला पोचलो. सुट्टीचा दिवस असल्यामुळे भक्तांची संख्याही जास्तच होती. आम्ही आंघोळी आणि फ्रेश होण्यासाठी इथे यात्री भवनमध्ये आम्ही रूम घेतल्या, जे की वटवृक्ष मंदिरापासून काही अंतरावरच आहे. इथे तुम्हाला नॉन AC रूम्स तुम्हाला 1000 रुपयापासून चालू होतात आणि तिथेच संपूर्ण राहण्याची व्यवस्थित सोय आहे. फक्त जर तुम्हाला गरम पाणी हवं असेल तर ते तुम्हाला 8 वाजेपर्यंतच तुम्हाला गरम पाणी मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला थंड पाण्यानेच आंघोळ करावी लागेल. तसेच इथे अटॅच बाथरूमसुद्धा आहेत. सगळे तयार होऊन आम्ही आता निघालो आहे स्वामींच्या दर्शनाला. आता जाऊया आपण स्वामींच्या दर्शनाला. ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. अतर्क्य अवधूत
स्वामी देतील हात, अशक्य हि शक्य करतील स्वामी. ही समोर दिसणारी जी प्रतिमा आहे ती मुंबईतील स्वामी भक्तांनी 40,000 पंचमुखी रुद्राक्षापासून बनवलेली आहे. नाम ध्यानादितीत स्वामीच या पंचामृतात, हे तीर्थ घेयात वीरे प्रचिती न. स्वामींचं दर्शन घेतल्यावर आता आम्ही आलो आहोत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या ठिकाणी, जे की वटवृक्ष मंदिराच्या 2 मिनिटावरच आहे. या ठिकाणी सर्व स्वामी भक्तांना मोफत महाप्रसाद मिळतो, जे दुपारी 12 ते 3 आणि संध्याकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत चालू असते. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी, अशक्य. महाप्रसाद घेतल्याच्या नंतर आम्ही आमच्या रूमवर पुन्हा आलो. तिथे आमच्या महिला मंडळाचा छोटासा हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. अक्कलकोटला स्वामींचं दर्शन झालं, जेवण झालं. आता आम्ही निघालो आहे गाणगापूरला आणि आपल्या ज्या बसमधून आलो आहे आपण ते या बस तिथे जात नाहीत, त्यामुळे वेगळ्या गाड्या करून आम्ही गाणगापूरला निघतो आहे. तर आता निघूया आपण गाणगापूरला. परलोकीहीना भीती तयाला, अशक्य हि शक्य करतील स्वामी. याचा पुढचा भाग आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.